तासगाव ते चिंचवड दरम्यान धावणारी तासगाव डेपोची बस क्रमांक MH10DT 3995चा मोठा अपघात टळल्याची घटना समोर आली आहे। या बसचा अपघात मंगळवारी दुपारी सुमारास येळावी गावाजवळ निळकंठ बंगल्याजवळ घडला। बसच्या चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने बस भरधाव वेगात रस्त्यालगत असलेल्या नाल्यातून सरळ विहिरीच्या दिशेने गेली। मात्र सुदैवाने बसची चाके नाल्यात अडकल्याने ती थेट विहिरीत न पडता थांबली। त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली। या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी 3 प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ तत्काळ घटनास्थळी धावून आले आणि त्यांनी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले। सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले। अपघातानंतर तासगाव एसटी डेपोचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले व मदतकार्य सुरू केले। दरम्यान संतप्त नागरिकांनी अपघातामुळे संतप्त होऊन बसचालकाला मारहाण केल्याची माहितीही समोर आली आहे।